नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झालेली आज काय विशेष मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. खरं तर आज काय विशेष मध्ये आज दिवसभरात काय मोठं, महत्त्वाचं आणि विशेष घडणारे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत. आणि यामध्ये पहिली बातमी देखील निश्चितच तितकीच विशेष आहे, कारण वैष्णवीच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेची 2 पथकं निलेश चव्हाणच्या मागावर आहेत. तर दुसरी बातमी लाडकी बहिणी संदर्भात आहे. लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारची आता दमछाक होताना दिसते. त्यामुळे आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी वर्ग करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. तर तिसरी बातमी कोरोना संदर्भातली आहे. कोरोनाचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याचं आपण बघतोय. त्यामुळे काळजी घेण्याचं आणि मास्क लावण्याचं आवाहन केलं जातंय. या तीनही मोठ्या बातम्या आपण आज काय विशेष मध्ये जाणून घेणार आहोत सविस्तर. सुरुवातीला एक मोठी अपडेट. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. या इमारतीच्या छताची उंची अत्यंत कमी होती. यावरून अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना विचारलं आणि या दरम्यान त्यांनी पावसाचं कारण देण्याचा प्रयत्न केला. मात्र अजितदादांनी आता या विभागातील पावसाची नेमकी आकडेवारीच समोर ठेवली आणि त्यांची बोलती बंद केली. पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी चांगलंच झापलं असल्याचं बघायला मिळतंय. त्या दरम्यानची ही सामची एक्सक्लुसिव्ह दृश्य. ज्याला आपण व्हेंटिलेशन म्हणतो ते व्यवस्थित झालं पाहिजे ना. खूप म्हणजे खूप खाली आणलं. आता हे तर किती आहे मला तर वाटतं 6 फार कमी केलं. केलं बाकीचं चांगलं. कॉन्ट्रॅक्टर काय कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय पडली सर्व ह्याचं हे तोडलं मोठे झाडं तोडलं. झाडं आहेत जरा मेन ब्रिज 100 लोक राहायला आली तर आज नाही. पोलिसांची परिस्थिती तुलनात्मक चांगली असते. आणि यानंतर बघूयात पुढची बातमी. वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येते. 2 वर्षांपूर्वी वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 27 नोव्हेंबर 2023 रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला. त्यावेळेस तिला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. पोलिसांनी खासगी रुग्णालयाकडून उपचारांची कागदपत्र सुद्धा मिळवलेली आहे. 2 वर्षांपूर्वी सुद्धा वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलेलं आहे. तर मृत वैष्णवीच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा असल्याचा उल्लेख रिमांड कॉपीमध्ये आहे. त्यामुळे वैष्णवी हगवणेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस त्या दिशेने तपास करताय अशी देखील माहिती आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली होती. अधिकचे अपडेट आपण घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण पाहतोय मयत महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. जखमांचं वर्णन पाहता मैतास वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाली असल्याचं कळतंय. रिमांड कॉपीमध्ये नेमकं काय लिहिलंय आपण बघतोय. कसपटेंनी दिलेलं 51 तोळे सोनं हे आरोपींकडून फेडरल बँकेमध्ये तारण ठेवण्यात आलंय. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार होते. त्यांना नेमकी कुणी मदत केली हा देखील सवाल आहे. फरार कालावधीमध्ये कुणी आर्थिक मदत केली आहे का या संदर्भात देखील तपास सध्या सुरू करण्यात आलेला आहे. तर वैष्णवी हगवणेची मोठी जाऊ मयुरी जगतापचा देखील सासरच्यांकडून छळ करण्यात आलेला होता. हा गंभीर आरोप तिच्या आईनंच केलेला आहे. राज्य महिला आयोगाकडे त्यांनी पत्राद्वारे तक्रार सुद्धा केलेली होती. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत एक्सवर पुरावे शेअर केले. अंजली दमानिया यांनी नेमकं एक्सवर ट्विट करत काय म्हटलं आपण बघूया. महिला आयोग यावरती काय स्पष्टीकरण देणार का? वैष्णवीचा जीव वाचला नसता का हा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. वैष्णवीची जाऊ मयुरी हिने महिला आयोगाला ईमेल करून तिला मारहाण केली, तिच्या सासरच्यांनी छातीजवळ हात लावून कपडे फाडले, हे सगळं काही सांगितलं.
शिवीगाळ केली याचे पुरावे, FIR, फोटो आणि तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी सुद्धा पाठवली. आमचा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असा त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख आहे. अंजली दमानिया यांनी खरं तर आता एक्सवरती ही पोस्ट शेअर केली आहे. महिला आयोगानं यावरती कारवाई का केली नाही याचं उत्तर हवं असं अंजली दमानिया म्हणत आहेत. वेळच्या वेळी जर ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवी जिवंत असती असं अंजली दमानिया म्हणाल्या. तर मयुरी जगतापच्या आईकडून राज्य महिला आयोगाला 6 नोव्हेंबर 2024ला करण्यात आलेल्या मेलमध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं तेही बघूयात. पैसे आणि फॉर्च्युनरसाठी सासरच्यांकडून मुलीचा छळ सुरू आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि ननंद करिश्मा आणि राजेंद्र हगवणेंकडून मारहाण होतीये. तुला वडील नाही, तुझ्या अपंग भावास आणि आईस आम्ही मारून टाकू, आमच्याकडे बंदुका आहेत असं सुद्धा मयुरीला म्हटलेलं. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असं म्हणून धमकावण्यात येत होतं. सासरच्यांनी छातीजवळ हात लावून कपडे फाडले, दिरानं अवघड जागी हात लावला. मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये अशा भाषेत मुलीला शिवीगाळ केली. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण अद्यापही फरार आहे. तर निलेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 2 टीम आता रवाना झाल्या. वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं. दरम्यान बाळ परत मागायला देखील गेल्यावर निलेशने बंदुकीचा धाक दाखवला. हा आरोप कसपटे कुटुंबाचा आहे. या प्रकरणामध्ये निलेशवरती गुन्हा दाखल झालाय. मात्र आता निलेश चव्हाणला अटक नेमकी कधी होणार हा सवाल आहे. दरम्यान निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा आहे. निलेश चव्हाणनं घरात सिलिंग फॅन आणि AC मध्ये छुपे कॅमेरे लावलेले, लाईट सुरू ठेवून पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलेलं. या प्रकरणामध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. विकृत निलेश चव्हाण याच्यावर काय आरोप आहे बघूयात ग्राफिक्समध्ये. त्याचे काळे कारनामे, छुप्या कॅमेराद्वारे पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग या निलेश चव्हाणनं केलं. पत्नीच्या तक्रारीनंतर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. निलेशच्या लॅपटॉपमध्ये इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ आहेत. वैष्णवीच्या बाळासाठी कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आलं. कसपटे कुटुंबियांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवरती गुन्हा दाखल झाला. तर आपण निलेश चव्हाणचे काळे कारनामे बघितले. यानंतर पुढची बातमी आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं आहे आणि असं असताना नाशिकच्या गंगापूरमध्ये 37 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बघा, सासरच्या जाचाला कंटाळूनच या महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तर या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. भक्ती गुजराती असं या मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान भक्तीचा पती अथर्व गुजराती याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केलेली आहे. सासरच्यांविरोधात आणि पतीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र सासरच्यांच्या जाचाला कंटाळून या नाशिक शहरामध्ये सुद्धा असा एक बळी गेलेला आहे. आणि यानंतर या क्षणाची एक मोठी बातमी आहे. कारण लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय. लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलाय. हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे. बहिणींच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी हा वळवावा लागलाय. आदिवासी विकास खात्यातून आता प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार आहे अशी देखील माहिती मिळते. त्यामुळे आदिवासी विकास विभागावरती अन्याय होत असल्याचं आपण पाहतोय. आणि यानंतर मान्सून संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. मान्सूनपूर्व पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलेला नाहीये. तर खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी शेतीची कामं करताय. मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्यानं शेतात ट्रॅक्टर किंवा बैलजोडी चालत नाहीये. कामं यावेळेस ठप्प झाली आहेत. केरळमध्ये वेळेत
दिवसाच्या आधी मान्सून दाखल होतोय. वेळेप्रमाणे केरळमध्ये मान्सून हा 1 जून तर महाराष्ट्रामध्ये 7 जूनला दाखल होतोय. मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं आता व्यक्त केलेला आहे. पालघरच्या सफाळेसह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे. विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाला आता सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळत आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट सुद्धा दिलाय. नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. मागील 11 दिवसांपासून नांदेडमध्ये सातत्यानं मान्सूनपूर्व पाऊस होतोय. दुपारनंतर नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. साताऱ्याकडून कास पठारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. रात्री उशिरा ही दरड कोसळल्यानं अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकलेलं नाही आहे. तर सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. तिकडे रत्नागिरीमधल्या पोमेंडी खुर्द या ठिकाणी अवकाळी पावसामुळे 5 झोपड्यांवरती संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेमध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झाले. तर आशा राठोड, रोहन जाधव आणि मोहन राठोड अशी जखमींची नाव आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. पाकिस्तान हा नागरिक आणि दहशतवाद्यांमध्ये फरक न करणारा देश आहे. नागरिकांच्या सुरक्षेवरील चर्चेत पाकिस्तानचा सहभाग हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा अपमान आहे असं भारतानं म्हटलं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठावरती भारतानं पाकिस्तानला आरसा दाखवून त्यांचा खोटेपणा उघडकीस आणलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली. भारत आणि पाकिस्तानातील युद्धाची परिस्थिती धोकादायक वळण घेऊ शकली असती असं शहबाज यांनी म्हटलं. पहलगाम हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी पाकिस्तान तयार असताना भारतानं हल्ला केला असा कांगावा शहबाज शरीफ यांनी आता केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगलीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आधी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यांच्यासोबतच नगरपालिका निवडणुका होतील. त्यानंतर 15 दिवसांमध्ये लगेचच महापालिका निवडणुका होणार आहे असं फडणवीसांनी या दरम्यान सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला ते उपस्थित राहतील. तर उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री परिषदेत देखील फडणवीस हजेरी लावतील. 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आणखी काही बैठका होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकमधील युद्धबंदीचं श्रेय घेण्यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला. भारत-पाक युद्धबंदीमध्ये कोणताही औपचारिक मध्यस्थी प्रक्रिया झालेली नाहीये असं थरूर म्हणाले. भारतानं कधीही कोणत्याही तिसऱ्या देशाकडे मध्यस्थीची मागणीच केली नाही असंही थरूर बोलले. ट्रम्प यांनी 25% टॅरिफ लादण्याची धमकी दिली. त्यानंतर ॲपलचे शेअर्स 4% घसरले. तर नॅसडॅक आपटलेला आहे आणि ॲपल कंपनीची 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण ही दिसते. त्यामुळे येत्या काळात आयफोनच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. अॅमेझॉन, वॉलमार्ट आणि इतर प्रमुख कंपन्या व्हाईट हाऊसच्या निशाण्यावर आहेत. देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशात कोरोना रुग्णांची संख्या 312 होती. गुजरातमधील अहमदाबादमध्ये एकाच दिवशी 20 रुग्ण आढळले. तर उत्तर प्रदेशमध्ये 4, हरियाणात 5 आणि बंगळुरूमध्ये 9 महिन्यांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांमध्ये कोरोनाचे 10 रुग्ण सापडले। या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे। दरम्यान कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं याशिवाय सर्व रुग्णालयांनी सतर्क राहावं हे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले। आणि यानंतर एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे पुण्यातील खराडी परिसरामध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकलाय। 150 ते 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करावा लागलेला आहे। खराडी मुंडवा बायपास रस्त्यावरती प्राइड आयकॉन नावाची ही इमारत आहे आणि त्या इमारतीमधून हे बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याची माहिती मिळते। दरम्यान या कॉल सेंटरमधून नेमके काय प्रकार चालत होते या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। खराडीमधील प्रसिद्ध हॉटेलच्या 9व्या मजल्यावरती मध्यरात्री पोलिसांची छापेमारी झाली आहे। सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस आले। 100हून अधिक जणांची धरपकड झालेली आहे आणि यामध्ये अनेक तरुणींचा समावेश आहे। अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय सायबर फ्रॉडचं रॉकेट या ठिकाणी होतं, नेमकं काय घडलेलं आहे? नक्कीच पुण्यातील खराडी परिसरामध्ये असणारी हीच ती सायबर फ्रॉड कंपनी आहे। मॅग्नेटल BPS अँड कन्सल्टन्सी LLP नावाच्या याच कंपनीमध्ये सायबर फ्रॉड जो आहे तो चालत होता। अमेरिकेच्या लोकांना डिजिटल अरेस्ट करून त्यांना फसवलं जात होतं आणि यामध्ये 4 जणांना आत्तापर्यंत अटक केलेली आहे, तर 100 ते 150 जणांवरती आतमध्ये पहाटेपासून कारवाई सुरू आहे। यामध्ये 41 मोबाईल, 61 लॅपटॉप जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। पुणे पोलिसांची मोठी कारवाई आहे, मोठं फ्रॉड रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। आपले या ठिकाणचे सकाळचे प्रतिनिधी आहेत कैलास गावडे सर, त्यांनी या संदर्भात वेळोवेळी फ्रॉड कंपन्या ज्या आहेत खराडी परिसरात असतात या संदर्भात आवाज उठवलेला होता आणि त्याचाच हा सगळा पाठपुरावा आहे। कंपन्या अशा खूप मोठ्या प्रमाणात नेमकं काय चालत होत्या कंपनीमध्ये कैलास सर? या कंपनीमध्ये फॉरेनचे जे अमेरिकन लोक होते त्यांना फसवलं जात होतं, त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सायबर फ्रॉड चालू होता आणि तो पोलिसांनी या ठिकाणी उघड केलेला आहे आणि त्या माध्यमातून आतमध्ये कारवाई चालू आहे। ही कारवाई जवळजवळ 125 जणांना या ठिकाणी ताब्यात ठेवलेलं आहे आणि 4 जणांना अटक केलेली आहे। यामधून मुख्य जो आरोपी आहे तो या ठिकाणी उपलब्ध नाही, पोलीस त्याच्यावर लवकरच कारवाई करतील। नक्की आपण जर पाहिलं तर हा खराडी IT पार्कचा परिसर आहे। अशा किती कंपन्या असतील या संदर्भात फ्रॉड कंपन्यांचा आवाज तुम्ही सकाळच्या माध्यमातून शामच्या माध्यमातून उठवलेला आहे? अशा बऱ्याचशा कंपन्या या ठिकाणी फ्रॉड कंपन्या आहेत, ज्याचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही, तरी पोलीस याबाबत अतिशय कठोरपणे चौकशी करून अशा फ्रॉड कंपन्या उद्ध्वस्त करतील असं माझं मत। की आपण जर पाहिलं तर हा खराडीचा परिसर आहे। मी तुला दाखवू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कंपन्या आहेत आणि खराडी आयकॉन, प्राइड आयकॉनचा हा 9वा मजला आहे आणि 9व्या मजल्यावरती ही सगळी कारवाई सध्या सुरू असताना पाहायला मिळते। या परिसरातील जर पाहिलं तर खराडी परिसरातल्या ह्या मोठमोठ्या कंपन्या आहेत। बाहेरची लोक म्हणजे बाहेरच्या राज्यातील लोक येतात, या ठिकाणी कंपन्या स्थापन करतात, कॉल सेंटर उभा करतात आणि त्यामधून लोकांची फसवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होत असते। 9व्या मजल्यावरती अशा पद्धतीने जर कॉल सेंटर चालत असतील तर पुणे पोलिसांनी एक मोठं रॅकेट या ठिकाणी उद्ध्वस्त केलेलं आहे आणि 9व्या मजल्यावर निश्चितच या संदर्भात अपडेट घेत राहणार आहोत। सागर, धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। सायबर फ्रॉडचं मोठं रॅकेट या ठिकाणी सुरू होतं आणि त्याच अनुषंगाने कॉल सेंटरवरती छापा टाकण्यात आलेला आहे। पुढील कारवाई सुरू आहे। 100हून अधिक जणांची धरपकडही या दरम्यान झालेली आहे। आणि यानंतर एक मोठी बातमी, धनंजय मुंडे यांचे खाते आणि दालन त्यानंतर बंगलाही छगन भुजबळ यांना, मंत्री छगन भुजबळ यांना मलबार हिल या ठिकाणचा सातपुडा बंगला जो आहे तो आता देण्यात आलाय। माजी मंत्री धनंजय मुंडेंनाही हा सातपुडा बंगला देण्यात आलेला होता। आता मंत्री छगन भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा चार्ज घेतलाय, त्यानंतर सातपुडा बंगला वास्तव्यासाठी त्यांना देण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय। निश्चितच ही बातमी मोठी आहे। एकीकडे धनंजय मुंडे यांचं खातं आता छगन भुजबळांना देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा बंगला देखील।
आणखी एक ब्रेकिंग न्यूज. अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांना कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. वाहतूक कर्मचारी मारहाण प्रकरणामध्ये बच्चू कडूंची निर्दोष मुक्तता आता झाली आहे. तर आपण बघतोय 23 एप्रिल 2016 रोजी वाहतूक कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला. या प्रकरणात कडूंसह अंकुश जवंजाळ, मंगेश देशमुख, धीरज निकम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.